आज आपण बनवणार आहोत चटपटीत पाणीपुरी। त्याच्यासाठी लागणारा साहित्य: 1 बाउल वाटाणे, 8 ते 9 खजूर, चिंच, 5 ते 6 हिरवी मिरची, लसूण, अद्रक, 2 बटाटे, थोडं गूळ आणि कोथिंबीर आणि पुदिना। सगळ्यात आधी आपण रगडा बनवून घेऊया। त्याच्यासाठी 1 बाउल धुतलेले वाटाणे, त्याच्यामध्ये आता आपण 2 सोलून घेतलेली बटाटे टाकूया। आता ह्याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकूया। आता ह्याच्यामध्ये 1 छोटा चमच हळद आणि 2 चमचे मीठ घालून कुकर बंद करून घेऊया। हा कुकर आपण गॅसवर ठेवून 7 ते 8 आपण शिटी करून घेऊया। कुकर होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया। कुकर होईपर्यंत आपण गोड चटणी आणि तिखट चटणी बनवून घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये खजूर, गूळ आणि चिंच, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण गरम करायला ठेवूया। 2 ते 3 मिनिटं आपण हे बॉईल करून घेऊया, जेणेकरून चिंच आणि खजूर नरम होतील आणि त्यातली बी पण इझिली काढता येईल। आता हे 2 ते 3 मिनिटं शिजेपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, 4 ते 5 हिरवी मिरची, 1 छोटा अद्रकचा तुकडा आणि लसूण आणि कोथिंबीर, थोडं पाणी टाकून आपण मिक्सर लावून घेऊया। पाण्याची गरज लागली तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करा। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी, 2 चमचे मीठ आणि पाणीपुरी मसाला टाकून हे सगळं मिक्स करून घेऊया। These gritty vibes keep my story inside. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. आपला तिखट पाणी रेडी झालेला आहे। Soulful samples lift the darkness to light. आता आपण गोड पाणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपण बॉईल केलेले खजूर, त्याच्यामधली बी सेपरेट करून हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून घेऊया। आपण खजूर बॉईल करून घेतले तोच पाणी मिक्सरला यूज करून घेऊ। हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया। ही आपली गोड चटणी रेडी झालेली आहे। चटणी बनेपर्यंत आपला कुकर थंड झालेला आहे। हे वाटाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालून आणि थोडासा पाणीपुरी मसाला घालून मॅश करून घेऊया।
Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हा आपला रगडा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपली चटपटीत पाणीपुरी रेडी झालेली आहे आणि ही पाणीपुरी 2 ते 3 माणसांसाठी आहे. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a game.